काय बोलतेस तू ताई? मी तेच बोलतेय जे तू करतेस. मी काय केलंय? जर मी इतके कॉन्फिडेंटली एखादी गोष्ट बोलत असेल तर माझ्याकडे काहीतरी असेल म्हणूनच बोलतेय ना. ताई मला काहीच कळत नाहीये. मोना, अगं काय चाललंय काय हे? ताई प्लीज तू असे काही आरोप करत जाऊ नकोस. त्रास होतो मला खूप. फाईन, मी काहीच बोलत नाही. ओके मोना, अगं बाई पाया पडते मी तुझ्या, पण आता हा सूर थांबव. आजी, मी शांत राहते. ओके मनू, ते सगळं जाऊ दे. मला सांग, आपण मूवी बघायला जायचं? तू येशील? आता तर मी शांतपणेच बोलतेय ना. असं बोल. मनू सांग ना, येशील तू मूवी बघायला प्लीज? चालेल. ग्रेट. तुला माहितीये त्या मूवीचं पोस्टर आहे ना, ते आत्ताच रिलीज झाले. ते दाखवते तुला. बघायचंय? काय नाव आहे त्या मूवीचं? व्हेरी सरप्राइजिंग. 1 सेकंड. मिस्टर अँड मिसेस. And you know what? One more interesting fact. ह्याचं ना एक लव्ह सॉन्ग सुद्धा आहे. लव्ह सॉन्ग ते मी तुला नंतर दाखवेन. आता कशा शहाण्या मुलींसारख्या बोलतायत दोघी? आलेच मी. शहाणी मी नाही आजी, शहाणी तर तुझी लाडकी मनू आहे. राईट? विक्रांत, विक्रांत, खाली ये लवकर. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ये लवकर ये. आलो आलो. हे बरं झालं मधु काका पाळणा आणलास. ते आता आपली अवस्था ना त्या अडकलेल्या आकाश पाळण्यासारखी झाली असती. अशी कशी अवस्था होऊ देईन मी? माईंच्या आज्ञा. मी कधीतरी अवेरली आहे का? मग मधु काका, पण हे खूप छान काम केलं तुम्ही. आपल्या प्रत्येक पिढीने हा पाळणा पाहिलाय नाही? खरं हा पाळणा बघितला ना की मला मोहन आठवतो. एवढा विक्रांत आठवतो, अथर्व आर्यन आठवतात, आणि आता तर काय नवीन बाळ येणार. बरं, मुळात प्रश्न असा आहे की हा पाळणा कुठे ठेवायचा? अरे हा काय प्रश्न आहे? जिथे आई तिथे पाळणा, हो की नाही? मी काय म्हणते, आपण येणाऱ्या बाळासाठी एवढं सगळं प्लॅनिंग करतोय, पण तिच्या आईला चालेल ना हे सगळं? न चालेल का? झालं चालेल की. काळजी करू नका. मी विक्रांतला खाली बोलवलंय, तो येईलच. एकदा त्याची परमिशन मिळाली की मग आई चिडली काय नाही चिडली काय ते आई आणि बाबा बघून घेतील ना आपल्याला काय. आणि समजा नाही पटलं मोनिकाला तर दुसरीकडे ठेवू. आहे का नाही? काय मला सांगा, आत्ता ठेवायचं आहे कुठे? बाजूला ठेवूया. नको नको, मला वाटतं मध्ये ठेवूया, म्हणजे दोघांनाही ते सोयीचं होईल नाही? आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, बाळ रडलं की दोघांना दोन बाजूने उठून पटकन त्याकडे जाता येईल. बरं ऐक रे, पाळणा तिथे मध्ये ठेवतो, चालेल ना? मला तर असं वाटतंय की बाळ रडायला लागलं ना की विक्रांतलाच उठावं लागणार आहे. आत्तापासून काय चाललंय हे सगळं? अरे
आता तारीख जवळ आली ना, तयारी नको करायला? आई अजून 3 आठवडे आहेत. कमाल आहे ना तुझी. अरे तू गायनायक आहेस, तुला सांगायला हवं का? डिलिव्हरीची तारीख 15 दिवस मागे पुढे होऊ शकते ना. आणि आज आई सुद्धा म्हणाल्या तयारीला लागा, विक्रांची खोली स्वच्छ करा, पाळणं आणून ठेवा, तुम्हाला हवी तशी सजवा. हे बघा, आता मी हे सगळं थांबवू नाही शकत हा. आता मी ह्यांना थांबवूही शकत नाही आणि हे थांबणाऱ्यातलेही नाही. वहिनी, वरंड्यात ना जास्तीच्या दोऱ्या लावून घ्यायला पाहिजेत बाळाचे कपडे वाळत घालायला. आधी बाळंतपण व्यवस्थित तर होऊ द्या. अरे तू आणि निर्मला असताना आम्ही कशाला चिंता करायची. पण आयत्या वेळेला काही घाई गडबड नको. आत्ताच आपण सुरुवात केलेली बरी. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर ठीक आहे. नाही नाही, तसं नको. तू सांग पाळणा ठेवायचं कुठे? आम्ही तिथे नेऊन ठेवू. काय शेवटी तू आणि मोनिका दोघांना मान्य झालं पाहिजे. तुम्ही दोघे खुश राहिले पाहिजे. काय बरोबर की नाही? करेक्ट, परफेक्ट. आई येतो. असं काय गेला? या वहिनी, खेळणी आणायची आहेत अजून. हो ते काळजी करू नका, मी बघतो. आपल्या ओळखीत आहे एक. नको, काही करू, काही नको प्लीज. तुझं चॉईस माहिती आहे. त्यापेक्षा गीताला आणू दे, तिचं चॉईस बरं आहे जास्त. म्हणजे आत्ताच्या पिढीतली खेळणी आणली ना ती, बाकी काय. म्हणजे मला खेळणी आणता येणार नाही? अरे मला आणायला सांगितली, मी काय 20 पूर्वीची आणणार आहे? काय काय बोलतो? भरोसा नाही तुझा, काही आणू शकशील अरे तू. म्हणजे काय? खेळणी आणली, खेळणी. नाही, भांडत नाही का मी. आपण दोघं जाऊया भाऊ. ओके, हा? ठीक. म्हणजे मधल्या पिढीतले आणणार. डॉक्टर दांडेकरांना सांगितलंय? हो ICU प्रिपेअर्ड आहे? हो मॅम. या अशा केसेस ना खूप कॉम्प्लिकेटेड असतात, त्यामुळे त्या खूप महत्वाच्याही असतात. विक्रांत, आर यू प्रिपेअर्ड? विक्रांत, काय काय झालं? माझं लक्ष होतं. आर यू शुअर? ऑफकोर्स. तू उशिरा येणार होतास ना? हो, पण नाही राहुलं घरी मला. काय झालं? घरात जवळजवळ गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सगळे सण एकत्र साजरे होत आहेत अशी अवस्था आहे. मग बाळाचा विषय निघतो, मोनिकाचा विषय निघतो, तिचं कौतुक होतं. हे सगळं सहन करणं आता अशक्य होत चाललंय. म्हणून तू निघून आलास? हो. विक्रांत, ही वेळ आत्ता पळायची नाहीये. मग मोनिकाने कितीही टोमणे मारले, काहीही केलं तरी तू आता मागे फिरायचं नाहीयेस. आय नो. इथे आपल्या पेशंट्सच्या डिलिव्हरीसारखं नाहीये विक्रांत. इथे मूल जन्माला आल्यानंतर आपली जबाबदारी संपते, पण या केसच्या बाबतीत पण इथे तसं नाहीये. इथे मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आपली जबाबदारी संपणार नाहीये, काळजी संपणार नाहीये. म्हणून ना आता ह्या अशा गोष्टींची सवय करून घे. अजी प्लीज, तू सारखं सारखं जबाबदाऱ्यांबद्दल का बोलतेयस? सारखं सारखं सांगावं लागतंय याचाच अर्थ तुझं काहीतरी चुकतंय. अजी प्लीज. हेच हेच चिडणं नकोय. मुद्दाम चिडते मी? वाद घालायची हाऊस आहे मला. समोरचा माणूस तसं वागतो ना म्हणून आवाज चढतो मग माझा. काय ग वागलो आम्ही? उलट सगळेजण समजून घेतोय तुला. काय समजून घेताय तू? रिचा, तू अशी अचानक? सहज आले भेटायला. घरी बसून तरी काय करणार ना,
तुमच्याशी मोनिकाशी बोलून जरा छान वाटतं. हिला काय झालं? तेच तर कळत नाहीये ना आम्हाला. डोंट वरी, मी बघते. तिचा राग कसा शांत करायचा ना हे मला खूप चांगलं माहिती आहे. आलेच. का आलीस पुन्हा? का म्हणजे? मैत्रीण आहे ना मी तुझी. मैत्री? माय फूट. काय? मैत्रीण आहेस ना तू माझी. मला या गोष्टीचा अभिमान, गर्व सगळं आहे. झाला आनंद? आता निघायचं. किती गोड आहेस ग तू. बाय द वे, तुझ्या डिवोर्सचं काय झालं? का तू विक्रांतशी लग्न करणार आहेस का? रिचा, तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्लीज इकडून निघ, प्लीज. तुझी ट्रिप संपलेली नाहीये का अजून? नाही ना. आणि जायचं म्हटलं तरी इथली सगळी महत्वाची कामं सोडून मी कशी जाऊ ना? म्हणजे इथे माझी गरज आहे आणि फायदा पण. नको ना रिचा. किती भ्रमात जगते सगळं तू. म्हणजे तू जो बॉम्ब दाखवून मला इतके दिवस घाबरवत होतीस ना, त्या बॉम्बची वातच काढून मी फेकून दिली. म्हणजे काय? मी डिवोर्स पेपर्सवर सही केली. गुड न्यूज ना? सो आता आपली बॅग भरायची आणि तडक यूएसला निघून जायचं. असं काय करायचंय ते मी बघून घेईन. हुशार आहेस तू. अति शहाणी म्हण ना. पण निघ. ओके, भेटू परत. नाही भेटायचंय. नाही भेटलीस ना तरी चालणार. चला निघालं पाहिजे आता. विक्रांतलाही भेटायचं आहे ना, त्याच्याशी पण बोलायचंय. 1 सेकंड. काय म्हणालीस तू? कोणाला भेटायचंय? अगं विक्रांतला. तुला माझी गरज नाहीये. इट डझंट मीन दॅट त्याला पण माझी गरज नाहीये. बाय मोनिका अँड ऑल द व्हेरी बेस्ट. डिवोर्स झाला तर न्यू लाईफसाठी आणि नाही झाला तर ओल्ड लाईफसाठी. मोना 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 काय झालं? मोना? काय? अगं शांत हो बघू तू. काय झालं? शांत हो. काय झालं मोना? काही नाही. मला आता कोणाशीच बोलायचं नाही. रिचा आली की काय होतं कुणास ठाऊक. मी ना आता तिला घरातच घेणार नाहीये. रिचा काही बोलली का तुला? सांग मला, मी ओरडतो जाऊन तिला. आजोबा प्लीज प्लीज. मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही. तुम्ही दोघंही निघून जा. मला असं काय करतेस बाळा? शांत हो, शांत हो. असं नाही करायचं. हाय. हाय. आत्ता मी आल्यावर हसलास. तोपर्यंत तोच होता जुना मिस्टर सिरियस. नाही, मी तुझीच वाट पाहत होतो. कशाला? ड्रिंक्स ऑर्डर करायला. विक्रांत, ते पण खरंच कालचा दिवस वेगळाच होता. येस. आणि आता प्लीज या काल सापडलेल्या धमाल विक्रांतला हरवू देऊ नकोस. हरवला तर हरवला. तू आहेस ना शोधायला.
घरी सगळं ठीक आहे ना? अजिबात नाही. आजी आजोबा मला काल वधूवर सूचक मंडळात घेऊन जाणार होते. ओ, मग आता काय, आजीने काही मुलांचे फोटो दिलेत मला. म्हणाली यातलं कोण आवडतं ते बघ. मी काहीच बोलले नाही, पण मला हे सगळं खूप फनी वाटतं. ऑनलाईन शॉपिंग केल्यासारखं. फोटो बघायचा आणि मुलगा ठरवायचा. पण मग म्हटलं आता हे फोटो गुपचूप घेण्यातच शहाणपण. मस्त आहे. आणि होय, गंमत सांगू, तुझा विश्वास बसणार नाही, पण तुला माहितीये त्यातला एक फोटो कुणाचा होता? मला कसं माहित असणार? अरे काल ज्याने आपली गाडी स्टार्ट करायला मदत केली ना, त्या मुलाचा. ओ, व्हॉट अ कोइन्सिडन्स. काय नाव त्याचं? आपण त्याला नाव सुद्धा विचारलं नाही. आपण विचारलं नाही आणि मी सुद्धा आज पाहिलं नाही. म्हटलं ज्या गावाला जायचंच नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा. एक्सक्यूज मी. बोल आजी. अग मनू, ही मोना आज परत भयंकर संतापली होती. वेड्यासारखा आरडाओरडा केलात तिने. का म्हणजे काय झालंय काय? अगं ती रिचा आली होती ना. काय झालंय दोघींमध्ये कुणाच ठेव माहितीये मला. काय काय झालंय? नाही म्हणजे मला हेच माहितीये की रिचा आल्यावरती चिडचिड करायला लागते. एकदाची जाऊ दे ग, कुठे जाणार आहे ती? बरं आता काय करते ताई? झोपली वाटतं. ठीक आहे, झोपू दे तिला. आपण आल्यावर बघू बाकीचं. ठीक आहे, बाय. हो. आजीचा फोन होता. काय म्हणते? मुलगा निवडला की काय? नाही. काय झालं? मोनिका ठीक आहे ना? ताईचीच चिडचिड झाली आता. रिचा आली होती. मला कळतंय काय झालं असेल. ताईवर डिवोर्सची टांगती तलवार आहे. त्यात प्रेग्नन्सी बद्दल ती कधीच उत्सुक नव्हती. ती शांत कशी असणार विक्रांत? आणि आजी आजोबांना याची काही कल्पना नाहीये. आय नो. कधी कधी तिच्यासाठी वाईट वाटायला लागतं, पण मग पुन्हा जुन्या त्या गोष्टी आठवतात आणि मग पुन्हा सगळंच खूप ऑड झालंय. एक लग्न अतिशय चांगलं वर्क होतंय असं सगळ्यांना वाटतंय, आणि तेच लग्न मोडत असताना माझं लग्न जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तू खूप चुकीच्या पद्धतीने अडकलीस यात, आणि उगाचच. अशा वेळी आईची खूप आठवण येते. तिचा सहवास मला कधी मिळाला नाही, पण ताईकडे बघून सारखं वाटतं आई बाबा असायला हवे होते. ते असते तर माझं आणि ताईचं आयुष्य वेगळं असतं का? माझ्या आणि ताईच्या स्वभावात फरक पडला असता? शिक्षा नावाची गोष्ट आजी आजोबात कधीच करू शकले नाही ताईला. पण आई बाबा असते तर त्यांनी योग्य वेळी योग्य ती शिक्षा केली असती, आणि माझ ताई खूप वेगळी असती. एक सांगू, तुझ्याकडे आणि मोनिकाकडे पाहिलं ना की कधी कधी वाटतं तुमची आई नाहीये असं नाही. आणि आई असती तर तिने जे केलं असतं ते सगळं तू करतेस. ती चिडली की तिचा ओरडा खातेस, ती शांत झाली की तिला समजावतेस, वेळ प्रसंगी तर स्वतःचं वय विसरून तिच्यावर सुद्धा ओरडतेस. मनात सारखा एकच विचार चालू असतो, ताई. हे बघ मानसी, जे घडणार आहे त्याला कोणीच अडवू शकत नाही, ते कोणीच टाळू शकत नाही. आणि आई नसली तरी तू आहेस ना. पण कधी कधी वाटतं ती नाहीये तेच बरं. नाही तर तिला तिच्या एका मुलीचं लग्न मोडण्याची
आणि दुसरीचं जमवण्याची खटपट एकाच वेळी बघावी लागली असती.